दूषित पाणी बंद करा, दूषित पाणी बंद करा, बंद करा, दूषित पाणी बंद करा, बंद करा, दूषित पाणी बंद करा, बंद करा, दूषित पाणी बंद करा. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 3 दिवसापासून एका युवकाचे अमर उपोषण आणि गावकऱ्यांचे आमरण उपोषण सध्या या ठिकाणी सुरू आहे. माझ्या पाठीमागे एक बॅनर सुद्धा लावण्यात आलेला आहे. आपण या ठिकाणी बघू शकता की छत्रपती संभाजीनगर पासून जवळच असलेल्या वाळूज जे नायगाव हा परिसर आहे, नायगाव गावातील गाव जो आहे, या गावातील नागरिक जे आहेत दूषित पाण्याला त्रासून अखेरकार यांना आंदोलनाची या ठिकाणी वेळ आलेली आहे. वारंवार जिल्हाधिकारी असतील, वारंवार कंपनीला त्या ठिकाणी निवेदनं देण्यात आलेली होती, मात्र त्याची कुणीकडे दखल न घेत असल्यामुळे आता अखेरकार या गावकरी आणि या युवकावरती आता उपोषणाची वेळ सध्याला आल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर आपण या ठिकाणी बघू शकता हे पाणी आहे आणि हे जर पाणी पाहिलं तर हे पूर्ण पाणी हे आपल्याला पाणी जर दिसत असलं, मात्र या पाण्याचा एकदम बेकार वशाळ पद्धतीने वास या ठिकाणी येतो. आणि हेच ते गावातील नागरिक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आपल्या सोबत या ठिकाणी आहेत. आई, तुम्ही कुठनं आल्यात? आल्या कुठनं? गरवार गेट. गरवार गेट. गरवारी गेट. गरवार म्हणजे गाव कोणतं? बकवार नगर. बरं, मला सांगा की तुम्ही किती दिवसापासून तिथे राहता? 5-6 महिने झाले. 5-6 महिन्यापासून तुम्ही राहता. हो. काय अडचण काय नेमकं काय होतं? पाण्याचा वास येते. पाण्याचा वास येते, केस जातात. पाण्याचा वास येतो आणि केस जातात. केस पण जातात. हो. प्यायचं पाणी? प्यायचं पाणी आम्ही विकत घेतो प्यायले. ते केवढा जार असतो? 10 रुपयाचा. ते म्हणजे रोज विकत घ्यावं लागतं? हो, रोज रोज. ही अशी परिस्थिती आहे, पाणी विकत घ्यावं लागतं. तुम्ही कधी बसून राहता त्या ठिकाणी? आम्हाला 20 वर्ष झालेले सर. 20 वर्षापासून त्या ठिकाणी राहता. तर मग मला सांगा, 20 वर्षापासून ह्याच पद्धतीत अशा पद्धतीचं पाणी तुम्ही बघताय का? हो, असंच पाणी राहतं. बोर चालू केला कसा घाण वास येतो, तर लगेच घरात पण उभं राहा वाटत नाही सर. इतका घाण वास येतो त्या उभं राहिला तर इतकं घाण वास येतो, त्याला बोरही सुद्धा चालू करा वाटत नाही. अंगावर पाणी घेतलं की असे चट्टे पडते, अंग असे काळे पडते, डोक्यातले केस जाते. डोके 8-8, 15-15 दिवस धुत नाही आम्ही. काय बरं की पाण्यानं केस जाऊ लागले ना, हे हात पाय काळे पडते, चेहरे काळे पडते. त्याच्यामुळे म्हणजे पाणी लावलं की काय काय कशी परिस्थिती? वास येतो, लगेच बोर चालू केला का वास येतो. असा पाणी सुद्धा अंगावर घ्या वाटत नाही सर. इतका घाण वास येतो त्या पाण्याचा. आता तुम्ही पण बघा ना, आता बाटलीमध्ये आहेत ना, बघा ना तुम्ही. वास तुम्हाला वास तर घेऊन बघा ना तुम्ही कसं वास येतो. या ठिकाणी ही परिस्थिती आहे. आणि बोर लावला की एकदम वशाळ पद्धतीत पाण्याचा वास असल्या ठिकाणी येतो. काय अजून काय अडचणी आहेत? आमच्या इथं पाहुणे सुद्धा येत नाही त्या बोरच्या पाण्यामुळे. खूप केस जातात, अंग काळ पडतं जास्त, बरोबर, घाण वास येतो. बरं, म्हणजे असं सगळ्याच गावात अशी परिस्थिती आहे का? हो, सगळ्याच गावात पूर्ण गावात असंच पाणी येतं? नक्कीच आपण जर पाहिलं ही परिस्थिती अख्ख्या गाव ह्या समस्येमुळे त्रस्त झालेला आहे. आणि अखेर आता जिल्हाधिकाऱ्यासमोर आता समस्या मांडण्यास ठिकाणी या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही कुठे राहता? बकवाल नगर नाही का? बकवाल नगर. हो. काय अडचण काय ती? सर, एवढं घाण पाणी आहे ते आंघोळीला तर सोडाच, पण आपण ज्यावेळेस बांधकाम करतो त्यावेळेस त्याच्यावर पाणी मारल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी जर बघितलं तर पिवळा कलर येतो त्याच्यावर. म्हणजे ते केमिकल युक्त आहे, पूर्ण केमिकल दिसून येतं त्याच्यावर. म्हणजे आंघोळीला सोडा, पण ते बांधकामाला सुद्धा उपयोग नाही ते पाणी. बरं, मला सांगायचं की असं वाटतं काय बाबा की सोयरी किंवा लग्न कार्यावर पाहुण्यावर परिणाम होतो याचा? हो ना, आहेच ना, नक्कीच आहे. आता कुंभेफळ गाव या ठिकाणी अशाच पद्धतीची समस्या त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी सोरीक बी करत नाही असं त्या ठिकाणी सांगतात. म्हणजे गावात मुली सुद्धा देत नाही. आता सगळं काय दूषित पाणी आहे ना तिथं. म्हणजे काम करायचे का विकत पाणी घेऊन प्यायचं तिथं? किती पाणी विकत घ्यायला महिन्यासाठी किती खर्च येतो? आता पर डे तुम्ही 20 रुपये पर डे धरा, किती 600 रुपये पाण्यातच घालायचे का? मी मोठं कुटुंब असलं तर मग ते जास्त लागतील त्याला. 4 जार लागतील, 5 लागतील. दररोज पाणी विकत रोज पाणी विकत घ्यावं लागतं आम्हाला. पण तुमच्या गावापासून घरापासून जी कंपनी काय, ते कंपनीचं काय नाव, कशामुळे तुम्ही त्याला? गरवारे पॉलिस्टर फिल्म. काय मग ते पाणी तिथं येतं कसं काय आहे? जमिनीत मुरून येतं ते पाणी. मी 2004 पासून राहतो, तेव्हा पण अशीच परिस्थिती आहे? त्याच्या अगोदर पासून परिस्थिती अशी. पाणी मग नेमकं पाणी तुम्हाला असं म्हणायचं का पाणी सोडतात जमीन? नक्कीच
मग पाणी कुठून आलं येतं ते त्याच कंपनीचा एवढा बेकार वास होतो. म्हणजे सुरुवातीला आम्ही एक महिनाभर एवढं परेशान झालतो, ते नंतर आम्हाला सवय होऊन गेली आणि आमचीही मजबुरी होती, आम्हालाही तिथं राहायचं होतं. कारण गावाकडे तर आम्हाला काही शेती नाही जास्त, आम्हाला इकडे कष्ट करूनच पोट भरावं लागत होतं. तुम्ही या ठिकाणी राहण्यासाठी आले आणि तेव्हापासून तुम्हाला नंतर माहिती झालं की असा प्रॉब्लेम? हा आता म्हणजे सवयच करून घेतली आम्ही, स्वतः सवय करून घेतली ना, नाविलाज आमचा. नाईलाज आहे आमचा. आणि या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली. उपोषण करते माझ्यासोबत या ठिकाणी आहेत. त्याला 3 दिवस झाले, तर 3 दिवसापासून तुम्ही आंदोलन करताय. या अगोदर या घटनेचा तुम्ही कसा पाठपुरावा केला? सर, त्या घटनेला मी पहिले नोटीस दिली होती गरवारे कंपनीला. 15 दिवसात त्यांना कालावधी दिला, त्यांना कुठलंही उत्तर दिलं नाही. म्हणून हा शेवटचा मुद्दा मी हा अमर उपोषणाचा मांडला. तर अमर उपोषण मांडला तर माझ्याकडे आणखी 3रा दिवस येत, आणखी कंपनीचा कुठलाही कर्मचारी या कुठली कोणीच नाही आलं माझ्याकडे आणखी. मला सांगा, प्रशासन एकीकडे, मंत्री एकीकडे सांगतात की बाबा आम्ही सगळ्या उपाययोजना करतो, कंपनी सुद्धा सांगते की आम्ही शासनाच्या गाईडलाईन्स प्रमाणे आम्ही सगळं काम करतो म्हणून. हा ठीक आहे सर, मग ते सगळं शासनाच्या गायडलाईन सगळं काम करतात. त्याच्या जमिनीत ऑटोमॅटिक बोरला पाणी येतं कुठून? आमच्या जमिनीत केमिकलचे नाही त्या थोडी हे येत असल्या, तर त्या कंपनीतलं पाणी मुरत असताना तेव्हाच आमच्या बोरला पाणी येत असताना. आणि इथं आजूबाजूला आमच्या गावाच्या आजूबाजूला कुठलीच केमिकलची अशी फॅक्टरी नाहीये, फक्त गरवारेच एक कंपनी आहे. तीच कंपनीचं केमिकल खाली जात असत तरच पाणी येतं ना आमच्या बोरला. असं अजून काय अडचणी येतात बरं त्या पाण्यामुळे? सर, त्या पाण्यामुळे हे बघा, पहिली गोष्ट चेहरे काळे होत्या, केस जात्या, कॅन्सरचा आता पुढे चालून कॅन्सरची शक्यता. ते पाणी एवढं घाण वास मारतं, पुढे चालून खूप सारे मोठे रोग उपलब्ध व्हायसारखे. काही लोकांना कॅन्सर झालेले आहे, काही लोकांना पॅरलाइज झालेलं आहे. म्हणजे खूप साऱ्या अशा घटना हे दुखणे आरोग्यावर मोठ्या प्रमाणात त्याची हानी होती. हानी होते. आता तर मला सांगा, एवढं सगळं आहे, याला विरोध झाला नाही का बरं? विरोध खूप सारा झालेला आहे सर, पण ज्याच्या परिणाम झालेला आहे, सक्सेस मिळालं नाही बरं. सक्सेस नाही मिळालं. पण तुम्ही किती दिवसापासून त्याचा पाठपुरावा केला? मी आता कमीत कमी झाले मला 5-6 महिन्यापासून मी असं या परिस्थितीमध्ये होतो. नाही, मला हे करायचंय आणि माझ्या कंपनीला मागणं अशा काही येत नाही ना. माझ्या कंपनीला मागणं एक तर तुम्ही पण मला सांगा, दुसरं याच्या फळबागावरती काही तिकडे फळबागा असते, शेती जी आहे, त्या शेतीवर काही याचा परिणाम होतो का? सर, लोकांनी शेत्या इथल्या, आता माझी इथं 1.5 एकर शेती पोझिशन मध्ये आमची इथं, तर त्या इथं बोर घेतलं तर केमिकलच येतं. आणि त्या फळाचं समजा टमाटे बटाटे आपण काही पण लावलं तर ते खाल्ल्याच्या नंतर आपणच बिमार पडू ना त्याचं. तर खाली एक आपल्या बक्कल बाबाची जमीन आहे, तर इरीत सुद्धा केमिकल युक्त पाणी येतं, सगळा घाण वास येतो. मग ते फक्त ऊस लावत्या, म्हणजे का बरं ते लोक जावं. आणि जिकडे या जमिनीत काही येत नाही तर लोक आहे ना, मग ते घर बांधले. मग इथं मग लोकांना बोराला पाणी नाही, काही नाही ना. आता की ज्या गावात आता नागरिक असतात, रोजचं उदरनिर्वाह करतात, त्यांना का म्हणजे त्यांना रोजच्या जगण्यात त्यांना अडचणी काय येतात मग? सर, अडचणी सांगा तुम्ही. लोक 300-400 रुपये हजेरीनं कामाला जात्या, पाणी पिणार, पाणी विकत घेऊन पिणं लागत. त्याला हप्त्याला 4 दिवसाला पाणी येतं एमआयडीसीचं. ते पाणी प्यायला वापरणार की आंघोळीला वापरणार का पाहुणे रावळे कार्यक्रम असल्यानंतर विकत घेणार? आता मला सांगा, जो पुढं याची मंत्री आहे, तुम्ही या स्थानिक ज्या याच्या मंत्री आहेत ह्या खात्याच्या, यांना काय तुम्ही सांगणार? त्यांनी काय केलं? पंकजा मुंडे यांना प्रदूषण कमी करण्यासाठी 100 दिवसात कृती आराखडा आज प्लॅन तयार केला असून प्रत्येक त्यामध्ये हवेची गुणवत्ता म्हणजे तुम्हाला हे म्हणजे पंकजा मुंडेंनी त्यांना आराखडा दिला तर तो त्याने सांगितलं प्रदूषण कमी करून, तसं काही दिसलं नाही का? कुठे झालेलं आहे सर? काहीच झालेलं नाही ना. ते त्यांचं बॉयलर म्हणजे प्रदूषण रात्रीचं खूप साऱ्या प्रमाणात त्यांचं बॉयल हे होतं सर. म्हणजे बॉयलर डायरेक्ट ओपन करून देतात सर. ते सगळं म्हणजे दमकोंडी होती अशी इथल्या लोकायला. आणि इथला वास, आणि ते इकडं पण मानवच राहते ना. ते गरवाऱ्यामध्ये एवढं बेकार काय हे मारते रात्रभर, तर सगळं धुवा डास मच्छर सगळे इकडं गावामध्ये शिरतात सर. ते तर तुमची आता मागणी काय आता? आपली मागणी सर एवढीच आहे, त्याने आपलं पाणी खराब केलेलं आहे एवढं. याची मागणी मला एखादा हॉस्पिटल द्यावं आहे ना, छोटं मोठं गरवाऱ्याला. दुसरी गोष्ट आहे,
पण नाही कधी तुमचं कोण झालं तर माझं प्रत्येक व्यक्ती समजा घरातला व्यक्ती आहे, जो बाहेर जातो, बाहेर न जाताना घरावरच घ्यावं त्याला. हे तुमची मागणी काय आहे? तुमची मागणी कामावर घ्यावं म्हणून आहे का का तुम्ही प्रदूषण तुमचं मुक्त व्हावं म्हणून आहे? प्रदूषण मुक्त व्हावं म्हणून पहिले ही मागणी का करताय? ही मागणी याच्या करतो कारण की ते पाणी आता समजा पाणी ते तर हे करू शकत नाही ना, जमिनीत तर पाणी जे झालं ते झालं. मग आता आमच्या बोरला कंटिन्यू पाणी तेच राहील ना त्यांचं, मग ते पाण्याचं काय करायचं? मग तुमची मागणी एवढीच आहे बाबा की ते दूषित पाणी जे आहे त्याने ते जमिनी सोंड बंद करावं. बंद करावं एवढीच मागणी आहे, आपली दुसरं काय मागणी आहे? नक्कीच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर एकीकडे पंकजा मुंडे मंत्री यांनी 100 दिवसामध्ये आम्ही दूषितपणा जो आहे हा कमी करू हा आराखडाच त्यांनी त्या ठिकाणी केला होता. मात्र त्याची कुठेही अंमलबजावणी झाली नसल्याचंही या ठिकाणी उपोषणकर्त्याकडून या ठिकाणी सांगितलं जात आहे. मात्र आपण जर पाहिलं या दूषित पाण्यामुळं चक्क अख्खं गाव जे आहे या पाण्याला दूषित पाण्याला त्रस्त झालेला आहे आणि लवकरात लवकर हे बंद करण्यात यावं अशी देखील मागणी या ठिकाणाहून करण्यात येते. तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर 3 दिवसापासून हे या ठिकाणी युवकाचं अमर उपोषण या गावकऱ्याचं अमर उपोषण या ठिकाणी सुरू आहे. मात्र प्रशासनाकडून अजून पुढे हालचाली दिसून येत नाही. मात्र पुढे तरी या उपोषणाकडे दखल घेतल्या जाईल का आणि गावातील नागरिकांची समस्या सुटेल का हे देखील पाहणं तेवढं महत्वाचं ठरणार आहे. Story.com साठी मी छत्रपती संभाजीनगर.